आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. लाईव्ह मराठीच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे. शिवमहिमा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत कोल्हापूरच्या पश्चिमेला अवघ्या 16 किलोमीटरवर आणि तुळशी भोगावती नदीच्या पवित्र संगमावर धार्मिक श्रद्धास्थान असलेलं तसेच सोन्याचा पाऊस पडणारं गाव अशी संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असणाऱ्या कसबा बीड गावातील बिडेश्वर महादेव मंदिर. ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे मंदिर पाहताना शिलाहार साम्राज्यातील भोजराजाच्या वैभवशाली परंपरेतील 11व्या शतकातील भव्य वास्तुकला आणि उत्कृष्ट स्थापत्य रचना याचा अजोड नमुना आपल्याला इथं पाहायला मिळतो. दक्षिण काशीच्या क्षेत्रात बरीच पवित्र आणि वैभवशाली तीर्थक्षेत्र आहेत. यामध्ये प्रामुख्याने कसबा बीड या गावामध्ये अनेक प्राचीन ऐतिहासिक मंदिरं आहेत. त्यापैकी एक म्हणजे भोजराजाने 11व्या शतकात बांधलेलं कसबा बीडमधील बिडेश्वर शंभू महादेवाचं प्राचीन मंदिर. हेमाडपंथी दगडी बांधकाम, मंदिरावर देवदेवतांच्या कोरीव मूर्ती, सुंदर नक्षीकाम आणि विरगळ यामुळे अप्रतिम ऐतिहासिक वास्तुकलेचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळतो. प्राचीन काळात या मंदिराला बिडेश्वर या नावाने संबोधलं जात होतं. या नावावरूनच या गावाचं नाव कसबा बीड असं पडलं. गावाच्या मध्यभागी असलेल्या मंदिराच्या बाहेरील बाजूस गणपतीचं मंदिर तर आतील बाजूस श्री दत्तगुरू तसेच अनेक छोटी मोठी मंदिरे पाहायला मिळतात. या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सापडलेल्या ऐतिहासिक विरगळ या गावाने अजूनही जतन करून ठेवलेल्या आहेत. आपल्याला सर्वच महादेवाच्या मंदिरामधील नंदी हा महादेवाच्या पिंडीकडे किंवा मूर्तीकडे सरळ मान करून बसलेला पाहायला मिळतो. पण या मंदिरामध्ये मात्र नंदी हा तिरका मान करून बसलेला पाहायला मिळतो. मंदिराच्या आवारातील सुमारे 40 फूट उंचीची विलोभनीय दीपमाळ क्षणीच लक्ष वेधून घेते. या गावाची ओळख सोन्याचा पाऊस पडणारं गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. कारण आज देखील या गावाच्या परिसरामध्ये ग्रामस्थांना सोन्याची नाणी सापडतात. मृग नक्षत्राच्या सुरुवातीचा पाऊस पडल्यानंतर ही नाणी शक्यतो लोकांना सापडतात. यावर त्रिशूल, महादेवाची पिंड असा छाप असल्याने या गावाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. श्रावणामध्ये महाराष्ट्रातून लाखो भाविक या मंदिराला भेट देतात. यावेळी अनेक धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. त्याचबरोबर महाशिवरात्रीमध्ये मोठा उत्सव या ठिकाणी मंदिर समितीतर्फे घेतला जातो. या उत्सवामध्ये पारंपरिक भजने, पारायणे, शिवमहात्म्य, प्रवचने इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात. तर भाविकांना यावेळी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. त्यामुळे संपूर्ण गाव भक्तिमय झालेलं पाहायला मिळतं. नमस्कार, मी या करवीर काशीमध्ये कसबा बीड कल्लेश्वर मंदिराचा मी पुजारी आहे. या मंदिराचं आख्यान असं आहे की इथं 3 राजे होऊन गेलेत. 3 राजेपैकी भोजराजानं सुवर्णमुद्रा पालखीवरती महादेवाच्या उधळल्या. त्या तागाईपासून आज तागाईपर्यंत मोतीपोवळ्याचा सोन्याचा पाऊस पडतो पालखीच्यावर गावामध्ये आपल्या. तसेच सातेरी महादेवाला जाणारी भाविक लोक इथं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. तसेच इथं दत्त मंदिर बाजूला आहे, कार्तिक स्वामी बाजूला मंदिर आहे, तसेच महालक्ष्मी मंदिरं तळ्या बाजूला आहे. असे 11 मंदिर आहेत. 11 मंदिरची सकाळी जी इथे पूजा होती 4 वाजता 4 ते 5:30 वाजेपर्यंत. 6:30ला आरती आहे महादेवाची इथं. तसे दत्ताची आरती होत्या, तसे गणपतीची आरती होत्या. तर या आरतीमध्ये कसं आहे, प्रवेश म्हणजे कसे सकाळी लोकांना भाविकांना लाभ बराचसाच लोकांना मिळतो की प्रत्येक सोमवारी फार लांबून भाविक लोक येतात. तसेच 16 सोमवारला महिला वगैरे येतात, प्रदोषला येतात. तसंच असं आहे की सोमवारी भजन जातं, संध्याकाळी पालखी असते 8 ते 9च्या वेळेमध्ये. तसेच शिवरात्रीला उत्सव साजरा होतो, दसऱ्यालासुद्धा उत्सव होतो, पाडव्यालासुद्धा इथं हे होतं. आणि गणपती गणेश जयंती साजरी होते, हनुमान जयंती साजरी होते. आमच्या गावामध्ये बरेच असे मंदिर आहेत, त्या ठिकाणी बरेच उत्सव साजरा होतो. असो अष्टमीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरमध्ये अष्टमी साजरी होते. तसेच कसबा बीड गावामध्ये सुवर्णमुद्रा तसेच विरगळ वगैरे सापडते. विरगळ म्हणजे काय, प्रत्येक प्रकारच्या मूर्त्या अशा सापडतात. खुदाई काम करत असताना, रानात काही काम करताना असं सगळ्यांना सापडतात.
तसंच सोनं सुद्धा जे सापडतंय की नाही ते असं रानात काही लोकांना काम करत असतानाच सापडत आहे. महादेव मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे विषय काय, सुवर्णमुद्राचा पाऊस पडतो, आपले जागृती मंदिर मानलं जाते बघा. मंदिराचं बांधकाम आहे हे फार असे दगडी कामच आहे. पूर्वीपासून जे पाचीपंडवांनी बांधलेलं आहे की नाही ते दगडीच आहे. आणि तसेच नंदी जे आतमध्ये आहे ते तिरक्या मानेचा आहे. तसाच बाहेरसुद्धा नंदी आहे तो तिरक्या मानेचा नंदी आहे. आणि फार उंच आहे. ती दिगमाळ जी आहे ती जवळजवळ ती 40 फुटाची 50 फुटाची दिगमाळ आहे बघा समोरचीच. असे गावात बरेचसेच मंदिर चांगले आहेत. हे सुद्धा प्राचीन खाली मंदिर आहे. असल दगडाचं काळ पाषाण आहे आणि पाचीपंडवांनी बांधलेलं 13व्या शतकातलं ते महादेव मंदिर आहे, आपल्याला सुप्रसिद्ध आहे बघा. महादेवाच्या पिंड्या जे आहेत ते की 108 पिंडी इथं आहेत समोर. याला सुद्धा फार आत दर्शन घेतले की इथं जप करायला काही लोक येतातच, असे हे आहे बघा. तसं माळाला कल्लेश्वर मंदिर आहे वाट्याला. आणि सोन्याचा माळ म्हणून आहे तिथं. सोन्याचा माळ सोनं लुटतात महादेवाची पालखी घेऊन सीमोल्लंघनला. तसेच दसरा उत्सवाला वेगवेगळा पेरावा होतो इथं. पंचमीपासून पेरावा 10 दिवस होतो बघा इथं. म्हणजे काय पंचमीपासून 5 दिवस पुढं आणि आधी 5 दिवस. नवरात्र 9 दिवसाचं असते. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी इथं भजनाचा कार्यक्रम असतो. दुपारी संध्याकाळी बाहेरगावची लोक येऊन भजन वगैरे करून जातात. महाशिवरात्राला शिवलेले अमृत किंवा ज्ञानेश्वरी पारायण उत्सव सोहळा होतोय 7 दिवस. बरेचसेच भाविक लोक पारायण सोहळ्याला थांबलेले असतात बघा, म्हणजे बसलेले असतात. काही भाविक लोकांना जर म्हणजे भाग त्यात घ्यायचा असेल तर मोठ्या उत्साहानं भाग घेतला काय हरकत नाही, तर त्यांची सगळी सोय केली जाते. तसेच संध्याकाळी संध्याकाळी 4 वाजता प्रवचनचा कार्यक्रम केला जातो. तसेच संध्याकाळी 9 ते 11 कीर्तनाचा कार्यक्रम होतो साधारण.